काँग्रेसला मोठा धक्का. सदाशिव शेलार आणि दर्शना शेलार यांचा शिवसेनेत प्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झालाय. आगामी निवडणुका महायुतीतच लढण्याची भूमिका ठेवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांना आदेश. ज्या ठिकाणी जुळत नसेल त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत करू, असेही ते म्हणाले. धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला 3295 कोटींची प्रशासकीय मान्यता. केंद्र आणि राज्याच्या भागीदारीतून 96 किलोमीटरचा ब्रॉडगेज लोहमार्ग होणार. या प्रकल्पामुळे पंढरपूर तुळजापूर रेल्वेच्या नकाशावर येणार. तुळजापूरला जाणाऱ्या लाखो भाविकांना आता रेल्वेचाही पर्याय उपलब्ध. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर. इंडिया मेरीटाईम वीक 2025 कार्यक्रमाला लावणार हजेरी. मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला करणार संबोधन. ठाण्यात 51 फुटी विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना. उपवन तलावाजवळ 51 फूट उंच विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना लवकरच होणार आहे. या धार्मिक आणि कलात्मक प्रकल्पावर ठाण्यात सर्वत्र उत्साहाचे वातावरण. आपला दवाखाना कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न लवकरच सुटणार. ठाणे महापालिकेने म्हणजेच टीएमसीने आपला दवाखाना चालवणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याची बँक हमी रक्कम वापरून थकलेले वेतन 2 दिवसात देण्याचा निर्णय घेतलाय. डोंबिवलीतील 73 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक करणार महाराष्ट्रात 3125 किलोमीटरचे पदभ्रमण. पदभ्रमणातून देणार पर्यावरण संवर्धनाचा संदेश. आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत ठाण्याचे यश. ठाणे शहरातील विशाल उंबळकर यांनी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक मास्टर्स पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यावेळी त्यांनी मास्टर्स 4 या खेळ प्रकारात 105 किलो वजनी गटामध्ये विजय पटकावला आहे. कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी कल्याण सॅटिस पुलाच्या कामाची नुकतीच पाहणी केली आहे. नवीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामात वेग सुरू. लिओनेल मेस्सीला भेटण्याची संधी. ठाणे जिल्ह्यात प्रोजेक्ट महादेवची चर्चा. प्रोजेक्ट महादेव अंतर्गत निवडलेल्या खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षणासह 5 वर्षांची एकात्मिक शिष्यवृत्ती मिळणार असून आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्टार मेस्सीला भेटण्याची अनोखी संधी मिळणार. अशाच न्यूज अपडेटसाठी फॉलो करा सलाम ठाणे.